नमस्कार. आजच्या भागामध्ये जर विचार केला तर खूप साऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे जानकी अचानक त्याच्या रूममध्ये येते आणि त्याच्यामुळे तो थोडासा डचकून जातो. त्यानंतर घडतं की ऋषिकेश आणि सारंग नानांपुढे त्यांचा पिच मागतात की बाबा नाही, आम्हाला थिएटर ओपन करायचं, पण नाना स्पष्टपणे नकार देतात. सुमित्रा त्यांना मदत करते. मीनवाईल इकडे जानकीवरती कामाची जबाबदारी दिली जाते आणि जानकी काम खूप चांगल्या प्रकारे हँडल करत असते. आणि इकडे जानकीच्या हातामध्ये मकरंदचा पुरावा येईलच. आता बघूया आजच्या भागात अजून काय काय घडले सविस्तरमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत, इकडे मकरंद जानकीचा फोटो घेऊन बसलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, मला तर आता मजा येणार आहे. खरं म्हटलं तर जानकी, जसं तू माझ्या आयुष्यात आली आहेस ना, तसं तुला या सगळ्यामध्ये सुद्धा वेलकम करायला पाहिजे. तेवढ्यात जानकी अचानक येते. तो कसा बसा जानकीचा फोटो आत ठेवतो. ते बघता जानकी विचारते, तू डचकला का? काय झालं? अच्छा, सॉरी, माझीच चुकी झाली. मी नॉक न करता आली ना, हे खरंच माझं चुकलं आहे. पण हे फुलं बघून आणि सगळं वेलकम बघून ना मला खूप आनंद झाला आहे. तेव्हा तो म्हणतो, हे तर चांगलंच आहे ना. खरं म्हटलं तर तुझं ऑफिसचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी तुला चांगलं वाटावं हीच माझी मनापासून इच्छा होती. त्याच्याचमुळे हे सगळं झालं आहे. तेव्हा ती म्हणते, पहिला दिवस आहे, मग मला कामाचा श्री गणेशा सुद्धा करायचा आहे. तेव्हा तो म्हणतो, पहिला दिवस आहे, थोडा वेळ घे ना. तेव्हा ती म्हणते, नाही, मला खरंच काम करायचं आहे. तू खरंच मला काम दे ना. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे. आपलं पुण्याचं एक क्लायंट आहे, त्यांचं वेडिंग प्लॅन करायचं आहे आणि त्या इव्हेंटसाठी आपल्याला हळदी मेहंदी सगळ्याच गोष्टीची व्यवस्थित प्लॅनिंग करायची आहे. जर तुला काही जमलं नाही तर तू रश्मीला विचारू शकते आणि जर अजूनच काही जमलं नाही तर तू मला सुद्धा कॉल करू शकते. तेव्हा ती म्हणते, काही हरकत नाही. ती लगेच तिथून निघून जाते. तेव्हा मकरंदला खूप आनंद होत असतो की हिच्यामुळे आता मला तिचा रुमाल सुद्धा मिळाला. कारण की जाता चुकून जानकीचा तिथे रुमाल पडतो. तो रुमालाचा स्मेल घेतो आणि रुमालाने फोटो त्याच्या ड्रॉवरमध्ये ठेवतो. हे सगळं होत असताना त्याला खूप आनंद होत असतो. तर दुसरीकडे इकडं सारंग आणि ऋषिकेश नाश्ता करत असतात. तेव्हा ते म्हणतात, आईच्या हातचे पोहे म्हणजे स्वर्ग सुखच आहे. कारण की आई ज्या हिशोबाने स्वयंपाक करते ना, त्याला काही तोडच नाही. तेव्हा ती म्हणते, हे तर तुमच्या नशिबात आहे. खरं म्हणजे माझी शरू आहे ना, ती तर फॉरेनला शिकायला गेली आहे. जेव्हा बटाटे पोहे बनवते ना, तेव्हा मला माझ्या बाळाची खूप आठवण येते की ती कशी असेल, काय चाललं असेल. पण मी काहीच करू शकत नाही ना. तिचा आणि आपला काही कॉन्टॅक्टच लवकर होत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, आई काम करायचं का, आपण शर्वरीला डायरेक्टली इथून पोहे कुरिअर करून टाकू, म्हणजे कसं तिच्यापर्यंत पोचेल. तेवढ्यात तिथे नाना येतात आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं? उदान टप्पूपणा जरा बंद करा, स्वतःच्या कामाकडे करिअरकडे लक्ष द्या. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय झालं तुम्हाला? आल्या मुलांवरती का चिडता? तेव्हा ते म्हणतात, आम्हाला नाना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आमच्या डोक्यामध्ये एक बिझनेस आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, बघा पोरं चांगला विचार करत आहेत आणि बिझनेसचा विचार करतायत. बघा जरा नीट त्यांच्याकडे लक्ष द्या. तेव्हा ते म्हणतात, थांब जरा, मला बघू दे तुझ्या मुलांनी काय नवीन उद्योग करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जरा ममता तुझी बाजूला ठेव. तेव्हा ऋषिकेश सांगतो, नाना असा बिझनेस आहे ना ज्यामुळे आपली भरभराटच होईल. तेव्हा सारंग म्हणतो, हो, दादा जो बिझनेस बोलेल ना तो खरंच खूप भारी आहे. तुम्ही बघाच काय काय मजा येईल. तेव्हा नाना म्हणतात, पहिले सांगा तरी काय बिझनेस आहे, त्यानंतर आपण पुढचं बोलू. तेव्हा ऋषिकेश सांगायला लागतो की आपल्या मुळशीमध्ये फक्त 2च थिएटर आहेत आणि त्या 2 थिएटरमध्ये फक्त आणि फक्त हिंदी मूवी लागतात. मग मला असं वाटते आपण थिएटरचा विचार करायला पाहिजे. नानांना अक्षरशः ठसकाच जातो. तेव्हा सुमित्रा म्हणायला लागते, काय झालं? सगळं ठीक आहे ना? तुम्ही व्यवस्थित तर आहेत ना? तेव्हा नाना म्हणतात, हो मी तर व्यवस्थित आहे, पण हे जे तुमच्या डोक्यामध्ये विचार आले आहेत ना, हे सगळे बिनकामाचे आहेत. तेव्हा सारंग म्हणतो, काय बिनकामाचे? आम्ही सगळा रिसर्च केला आहे नाना, खरंच हा बिझनेस चालणार आहे. तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणायला लागतो, हो नाना, खरंच हा बिझनेसमध्ये खूप प्रॉफिट आहे. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला काय वाटते, हे सगळं खाऊ आहे का? तेव्हा ते विचारतात, सांगा मग, तुम्हाला जर एवढं वाटते ना सोपं आहे तर तुम्हाला किती पैसे पाहिजे? तेव्हा ऋषिकेश सांगतो, नाना फक्त 5 लाख रुपये लागतील. तेव्हा नाना म्हणतात,
इथं काय पैशाचं झाड लागलंय की अजून काही आहे जे तुम्हाला मी असे पैसे काढून देऊ आणि तुम्ही उधळायला लागा? माझ्याकडून एक दमडी सुद्धा भेटणार नाही. जरा चांगला विचार करा. बापाचं एवढं मोठं बिझनेस आहे, त्याच्यामध्ये जा ना. तुम्हाला फालतूच्या एक एक गोष्टी करायच्या आहेत आणि त्या थिएटरमध्ये तुम्हाला टाइमपास करायचा असेल ना, त्याच्याचमुळे तर तुम्ही थिएटर ओपन करण्याचं म्हणताय. मला हे ऐकूनच घ्यायचं नाही. तेव्हा सुमित्रा म्हणायला लागते, जाऊ दे, नानांकडे एवढं लक्ष देऊ नका. तेव्हा ती म्हणायला लागते, अरे तुम्ही खाऊन तर घ्या. ते म्हणतात, नाही आई, आता इच्छाच राहिली नाही. दुसरीकडे रश्मीच्या मदतीने इकडे जानकी तिचं काम आवरत असते. तेवढ्यात तिथे मकरंद येतो आणि म्हणायला लागतो, काही हेल्प हवी आहे का? सगळं व्यवस्थित ना? तेव्हा ती म्हणतात, हो हो सगळं व्यवस्थित आहे सर, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा तो म्हणतो, माझी एक मीटिंग आहे, ती फिनिश करून मी आलो. जर काही असेल तर मला फोन करा आणि विचारा. तेव्हा ती म्हणते, काहीच हरकत नाही, आम्ही सगळं प्लॅनिंग करतो. त्यांचं काम जोरदार सुरू असतं. तर दुसरीकडे ऋषिकेश इकडे सुमित्राला म्हणत असतो, नाना असेच आम्हाला डिमोटिवेट करतात, मग आम्ही कसं काम करायचं? तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो तसं नाही आहे, त्यांना जरा जास्त अनुभव आहे आणि तुमच्या जास्त त्यांनी बिझनेस सुद्धा केला आहे. 4 पावसाळे जास्तच बघितले आहे, म्हणून त्यांना या सगळ्यामधले चढउतार सगळं माहिती असतं, त्यामुळे त्यांनी नकार दिला असेल ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, पण आई, नाना जरा जुन्या विचारांचे आहेत. आता नवीन पिढीला पिक्चर बघायला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि मला असं वाटते आपल्याला याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आम्ही याच्यामध्ये नक्कीच प्रॉफिट करून देऊ, नाहीतर आमचं स्वप्न तसंच राहील का? आम्हाला खरंच याच्यामध्ये करिअर करायची इच्छा होती आणि खरंच सांगतोय आम्ही खूप मेहनतीने काम करू. तेव्हा सुमित्रा म्हणते, ठीक आहे, जर तुम्ही मेहनतीने काम करणार आहेत ना, तर हे 5 लाख रुपये घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तू आई आम्हाला डायरेक्टली पैसे देते, नानानं कळलं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो ना. तेव्हा ती म्हणते, काहीच हरकत नाहीये, हे तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी सगळं मॅनेज करेल. फक्त एक गोष्ट आठवण ठेवा, तुम्ही तुमचा बिझनेस खूप मोठा करा आणि हळूहळूपणे मला हे पैसे द्या, कारण की तसेही हे शेतीचे पैसे आहेत, हे लवकर काही लागत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे आई, आम्ही आता हा बिझनेस खूप चांगल्या प्रकारे करू. पहिले तर तू आम्हाला आशीर्वाद दे. सुमित्रा त्यांना आशीर्वाद देते आणि म्हणायला लागते, खरंच देवा, माझ्या मुलांच्या बिझनेसला भरभराट मिळाू दे. माझा ऋषिकेश खरंच खूप सक्सेसफुल व्हायला पाहिजे. तर दुसरीकडे जानकी म्हणत असते की मला एक प्रश्न पडला आहे, आपण जे इव्हेंट प्लॅन करतोय त्याच्यामध्ये संगीत सुद्धा होईल ना? मग संगीतचं काही प्लॅनिंग केलेलं नाही. तेव्हा ती म्हणते, अगं मला असं वाटते त्याचं काही प्लॅनिंग नसेल किंवा बजेट कमी असेल. तेव्हा ती म्हणते, पण याच्यामुळे आपल्या कंपनीवरती बेर येऊ शकतो ना, आपल्याला याचंही फंडिंग करायला पाहिजे आणि सरांवरती येणारा लोड थोडा कमी करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मग तू एक काम कर ना, ती फाईल घेऊन ये, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या डिटेल्स भेटतील. तेव्हा ती म्हणते, नाही ग जानकी, मला काही जमणार नाही, तू जा ना आणि सरांच्या ऑफिसमधून ती फाईल घेऊन ये. जानकी लगेच इकडे ऑफिसमध्ये जाते. दुसरीकडे मकरंदला काही राहवत नसतं. तो येऊन जाऊन विचार करतोय की मी आता मीटिंगला जाऊ की नको जाऊ. जानकीला असं एकटं सोडून जाणं बरोबर वाटत नाही. तो लगेच एक फोन करतो आणि म्हणायला लागतो, आजची मीटिंग आहे ती आपण उद्यावरती शिफ्ट करूया, कारण की आज मला खूप कामाचा लोड आहे, म्हणून काही निघता येणार नाही. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही. तो लगेच ऑफिसमध्ये जायला लागतो. तर दुसरीकडे जानकी इकडे तिच्या कामामध्ये असते. ती मकरंदच्या ऑफिसमध्ये जाऊन सगळीकडे फाईल शोधण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ती म्हणते, फाईल तर वरच हवी आहे ना, अशी फाईल कुठे काय असू शकते? तेव्हा ती म्हणते, फाईल असायला तर वरच पाहिजे. तेवढ्यात तिचं लक्ष ड्रॉअरकडे जातं. इकडे मकरंद ऑफिसमध्ये येतो आणि तो बघतो की जानकी कुठेच नाही आहे. तो लगेच त्याच्या कॅबिनमध्ये येतो. इकडे जानकीने ते ड्रॉअर ओपन केलेलं असतं. तेवढ्यात चुकून तिच्या हातामध्ये पाण्याचा ग्लास पडतो, कारण की मकरंद खूप जोरात ओरडतो. तेव्हा जानकी म्हणते, काय झालं, तू असं मला घाबरवलं का? तेव्हा तो म्हणतो, काही नाही, मला समजलं नाही, मी अचानक तुझं नाव घेतलं. तेव्हा ती म्हणते, थांब थांब, मला हे सगळं आवरू दे. तेव्हा तो म्हणतो, सॉरी ग, खरंच हे चुकून झालं. तेव्हा ती म्हणते, नको, काही हरकत नाही आहे, मला वाटलं की तू इथेच असशील म्हणून मी फाईल घ्यायला आली होती, पण आता ती फाईल सुद्धा भेटली नाही, ते बजेटचं करायचं होतं ना. तेव्हा तो म्हणतो, जाऊ दे, काही हरकत नाही. तो लगेच ड्रॉअर बंद करतो आणि जानकीला तिथून पाठवून देतो. पण मकरंदला थोडी भीती वाटत असते की आता सगळं खराब होणार आहे. थोड्या वेळानंतर इकडे
ऋषिकेश, सारंग सगळेजण थिएटरमध्ये येतात आणि त्या थिएटर मालकाला पैसे देऊन म्हणायला लागतात, आज आम्ही जो सांगतोय ना तो मूवी लावायचा आहे, म्हणजे कसं तुमचा बिझनेस 4 गुणा वाढेल म्हणजे वाढेल. तेव्हा ते म्हणतात, हे तर चांगलंच आहे दादा, तुम्ही असताना जे काही पर्सेंटेज असेल ना ते तुम्हाला सुद्धा मिळेल. तेव्हा सारंग म्हणतो, दादा हे तर खूप मस्त आहे ना, आता खरी मजा येणार आहे. ऋषिकेश दादांचा जय 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 सगळे त्याच्या नावाची खूप घोषणा करत असतात. तर दुसरीकडे सुमित्रा इकडे तिच्या कामामध्ये असते. तेवढ्यात तिथे नाना येतात आणि म्हणायला लागतात, सुमित्रा मला ते पैसे हवे आहेत. तेव्हा ती विचारते, कशाला पैसे हवे आहेत, अचानक तुम्हाला पैशांची काय गरज लागली. तेव्हा ते म्हणतात, अगं एक पतपिढीमध्ये माणूस आला होता आणि त्याला पैशाची नड आहे, म्हणून आपण तर सगळ्यांना मदत करतोय ना, म्हणून मी विचार केला शेतीचे पैसे त्याला द्यावे. तेव्हा ते म्हणते, काही गरज नाही आहे, आता लगेच कोणाला पैसे द्यायची गरज नाही. तेव्हा ते म्हणतात, असं कसं बोलते, तूच तर माझ्याकडून प्रॉमिस घेतलं होतं ना की आपली परिस्थिती सुधारली की आपण आडीनडीच्या लोकांना सगळ्यांना मदत करू, मग आता तूच का नकार देते. तेव्हा ती म्हणते, काही कारण असेल म्हणून मी सांगते ना, 1-2 दिवस त्यांना थांबायला सांगा, त्यानंतर आपण पैसे देऊ. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. पण सुमित्राला टेन्शन आलेलं असतं की अचानक यांनी पैसे मागितले आहे, यांना माझ्यावरती संशय तर आला नसेल ना. इकडे थिएटर खूप चांगलं चाललेलं असतं. तेवढ्यात ऋषिकेशला सुमित्राचा कॉल येतो. तेव्हा तो विचारतो, काय झालं आई, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा ती म्हणते, अरे ऋषिकेश, मी तुला जे पैसे दिले आहे ते तुम्हाला कधीपर्यंत वापस देऊ शकतो. तुझ्या नानांनी ते पैसे मागितले आहेत, त्यांना कोणाला तरी ते पैसे द्यायचे आहेत. मला खूप काळजी वाटत आहे, तुला खरंच जमेल ना. तेव्हा तो म्हणतो, आता आपला पिक्चर तर लागला आहे, त्याचं जे काही पर्सेंटेज असेल ना त्यानुसार आई मी तुला पैसे देईल आणि 2 दिवसामध्ये नक्कीच पैसे देईल. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, मग काही हरकत नाही, मी नानांना 1-2 दिवस थांबवते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, आपण काही ना काही नक्कीच मार्ग काढू. पण सुमित्राला या सगळ्याचं थोडं टेन्शनच आलेलं असतं. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे मकरंद ऐश्वर्याला कॉल करतो आणि म्हणायला लागतो, अगं मला तुला एक गोष्ट विचारायची आहे, कोणी आपल्यावरती रागवलं असेल तर त्याचा राग कसा काढायचा. तेव्हा ती म्हणते, सोपी गोष्ट आहे, मूवीला घेऊन जा. इकडे लगेच पिऊन दादा जानकीच्या जवळ येतात आणि म्हणतात, तुम्हाला मूवीला जायचं आहे. तेवढ्यात मकरंदी तिच्या बरोबर मूवीला जात असतो. इकडे जानकी आणि ऋषिकेशची टकराटकर होते आणि यावेळेला पोहे नाही तर पॉपकॉर्ननी दोघांच्या अंगावरती वर्षाव झालेला असतो. जानकी त्याच्याकडे बघते आणि म्हणते, तू. तेव्हा तो म्हणतो, तू. त्या दोघांची एक दुसऱ्याला चांगलीच भेट झालेली असते. तर दुसरीकडे सयाजीराव म्हणत असतात, खरं म्हटलं त्या ऋषिकेशला यावेळेला मी अद्दल घडवल्याशिवाय काही राहणार नाही, यावेळेला ऋषिकेशला मी सोडतच नसतो. तर इकडे सौमित्र आणि अवंतिका बाहेर जात असतात. तेवढ्यात तिथे काही गुंड येतात आणि म्हणायला लागतात, तर ऋषिकेशने आपल्या थिएटरवरती कब्जा केला आहे ना, मग आता याच्या भावाला नाचवायलाच पाहिजे. तो व्हिडिओ ऋषिकेशकडे येतो आणि ऋषिकेश लगेच त्या गुंडांकडे येऊन त्यांची जाम वाट लावतो, म्हणजे अक्षरशः त्यांना मारहाण सुरू करतो. तेव्हा ते गुंड सुद्धा खूप घाबरून गेलेले असतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच ऋषिकेश स्वतःचा बिझनेस सक्सेसफुली पार पाडू शकेल का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल